आपल्याला पाहायला मिळणार आहे जेके म्हणजे जबीर खान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला रोहन नाना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांचाच गोलंदाज जर पाहिला तर उत्कृष्ट गोलंदाजी करणारा बादल आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच ही बॅटर खूप चांगली रंगतदार होईल यात मात्र शंका नाहीये। दोन सलामीचे फलंदाज मैदानाचा दाबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे पाहिलं तर मिस्टर जेके आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निलेश चोटू येतोय। चांगली सुरुवात नक्कीच होईल। क्वालिफाईड मॅच नक्कीच आहे। चर्चा केली जाते दोन खेळाडूंमध्ये महत्त्वाची मॅच आहे। नक्कीच आपण पाहतोय पॅराडाइज संघासाठी एक पारितोषिक आहे। अंकुश भोईर यांच्याकडून आपण पाहतोय कोणत्याही फलंदाजाने जर लगातार 3 चौकार मारल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज। इथे मात्र टायमिंग ऑन होतोय, टायमिंग सुरू होतोय तो म्हणजे आपण स्क्रीनवर पाहू शकताय 15 मिनिटाचा अवधी दिलाय। पहिला चेंडू फेस करण्यासाठी जबीर खान आपल्याला पाहायला मिळतोय। यतीन इथे मात्र इनसाइड एज होती परंतु इथे एज मात्र थोडीशी खाली राहिली, थोडीशी बाजूला गेली आणि तेच मात्र दर्शवतोय स्वप्नील पाटील। बॅटची एज होती आपण पाहिलं परंतु अगदी बाजूला निघून गेली आणि त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच एक मोठा विकेट टळला गेला। जबीर खानचं विकेट मात्र खूप महत्वाचा असणार आहे। निलेश पुन्हा एकदा सज्ज आहे हा चेंडू खेळण्यासाठी। हा चेंडू आपण पाहतोय सुरेख अगदी खोलवर टप्प्याचा होता, त्याला खेळून काढला। ज्या पद्धतीने आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडू वाढला परंतु निकू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। चेंडूला अडवतोय तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाईल। धावांची विचार केला तर 2 धावा आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। चांगली गोलंदाजी नक्कीच करतायत तर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज मिस्टर जेके। शॉट लेंथ होता हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने पाहायला मिळाला, अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवर वाईटचा इशारा येतोय। आणखीन एक धाव या ठिकाणी नक्कीच भरली जाईल। 3 धावा आतापर्यंत। पुन्हा एकदा फटका सुरू एक पर्यंत अडवलाय मैदानाच्या आतमध्ये सार्थक गरज आपल्याला पाहायला मिळतोय। आज जर पाहिलं तर पॅराडाइज संघ म्हणजेच आपण पाहतोय संजय टायगर या संघा नावाने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलंय। इथे फटका जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे जाईल, सिंगल रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला संघ टीम आपण पाहतोय साई एकता बिरवाडी जी टीम आज उर्वी 11 आणि जर पाहिलं तर आर्यन 11 या 2 नावांनी आज मैदानाच्या आतमध्ये उतरलंय। षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय पहिल्या षटकातील एकंदरीत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। इथे मात्र आपण पाहतोय चेंडू चांगला आहे, अगदी स्लोवर चेंडू पाहायला मिळाला। निलेश चोटूला देखील हा चेंडू व्यवस्थित समजला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन ठेवतोय। आतापर्यंत 4 धावा स्कोरवरती आहेत। 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल। नक्कीच आतापर्यंत मोठा फटका येऊ दिलेला नाहीये। सुरेख गोलंदाजी एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय। फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी दीपू आल्या चेंडूला रोखलं जातंय। इथून मात्र रन्स मिळणार नाही, डॉट चेंडू होतोय। पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती होते आणि धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 4 धावा इस डीजे। तर नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या या स्कोरवरती 4 लगावल्या गेल्या आहेत। इथून मात्र दुसरे षटक स्वप्नील पाटील डॉन या नावाने नक्कीच प्रचलित आहे आणि याच्या आपण बऱ्याचशा क्लिप पाहिल्यात, अगदी फनी मुवमेंटच्या क्लिप देखील आपल्याला पाहायला मिळाला। अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये तोच खेळाडू जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय।
नक्कीच एक पारितोषिक देखील आहे स्वप्नील साठी की जर जब्बीरची विकेट जर काढतायत तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मिनेश पाटील यांच्याकडून दिलं जाईल. बघूया हे पारितोषिक लगावलं जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऊर्जा दिली जाते गोलंदाजाला. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू अगदी टॉस केला होता चेंडू लेग कटर चेंडू होता. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उर्वी डीजे याच्याकडून जब्बीरच्या विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. अंकुश भोईर देखील आपण पाहतोय 3 चौकार मारा आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा हे देखील बक्षीस जब्बीरसाठी आहे. अहो पुन्हा एकदा इथे चेंडू नक्कीच प्रॉपरली लागत नाहीये. प्रयत्न केला जातोय फटका मारण्यासाठी परंतु दोन फलंदाज चर्चा केली जाते. विकेटवर राहणं खूप गरजेचं आहे जब्बीरचं हेच मात्र निलेश या ठिकाणी येऊन सांगतायत. धावफलक आतापर्यंत स्थिरावलाय 4 या आकड्यावर. कृतेश गरत आणि स्वप्नील पाटील एकत्र येऊन चर्चा होते या स्पर्धेची. फटका सुरेख आहे इथे मात्र कृतेश गरत वॉर्ड बिल्डिंग जबरदस्त एका हाताने मात्र चेंडूला ढकललं मैदानाच्या आतमध्ये. यस थर्ड अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू केलाय आपण रिव्ह्यू केलाय. तर रिव्ह्यू घेतला जातोय आपण पाहतोय. बघूया काय घडलंय नक्कीच. नक्कीच आपण पाहतोय पंचाचा कॉल या ठिकाणी नॉट आउट येतोय. फलंदाज सेफ आहे आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख कामगिरी मात्र कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. आज देखील मेहुल आपल्याला पाहायला मिळतोय. मेहुल गरत येस स्वप्नील पाटील पुढचा चेंडू या ठिकाणी नक्कीच हाताळला जातोय. हो इथे मात्र फटका जर पाहिलं तर पंचांच्या अगदी अंगावर ब्रश झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन्स जरूर मिळेल. या सिंगलच्या मदतीने धाव मात्र आता वाढली जाईल 5 धावा. आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत स्वप्नील पाटील यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. इथून जर पाहिलं तर 4थ्या चेंडूवर एक सिंगल रन्स खर्च करतोय. चांगली गोलंदाजी आहे स्वप्नील पाटील डॉन. पुन्हा एकदा निलेश साठी हा चेंडू असणार आहे. फटका सुरेख आहे इथे मात्र गॅप काढलाय सार्थक आणि निकुंज होता मात्र दोघांच्या या गॅप मधून खेळला चेंडूला सीमारेषे पार पाडवला. चौकार 9 धावा. थँक्यू. तर या ठिकाणी पाहिलं तर शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. धावसंख्या 9 धावा आतापर्यंत. ओहो इथे मात्र पाहिला जातोय चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होतोय समाप्ती. 2 षटक इथे मात्र कंप्लीट झाले आहेत आणि धावा जर पाहिल्या तर 9 धावावर आतापर्यंत रोखलं गेलंय. यस थँक्यू. 8 मिनिटं बाकी असतील. क्षेत्ररक्षक करणारा संघ जर पाहिलं तर साहित्य बिरवाडी संघ स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. ऑन टाइम आहे. टाइम आपण खर्च करायचा नाहीये.
तर या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक बॅटल जर पाहिलं तर रोहन एका बाजूला दुसऱ्या बाजूला जबीर जे की आपल्याला पाहायला मिळतोय कारण की दोघांचा जर विचार केला तर पार्टनर आहेत परंतु आज या ठिकाणी पाहायला मिळतील आमने सामने फटका इथे मात्र बादलाय क्रितेश कडे चेंडू मारतोय रन्स मिळणार नाहीये डॉट चेंडू येतोय पहिला चेंडू तर डॉट आलाय रोहन नाना याचा इथे मात्र आपण पाहतोय टॅपचा फटका आहे चेतन पाटील ऍपट लगावली परंतु ही ऍपट वाया गेलेली आपल्याला पाहायला मिळतोय चौकार येतोय नक्कीच आपण पाहतोय जब्बीरच्या विकेट साठी आणखीन एक पारितोषिक आलेला आहे रोहन साठी मात्र हा पारितोषिक असणार आहे तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज जर जब्बीरचा विकेट घेतोय तर त्यांचेच वडील म्हणजेच महेंद्र गावड यांच्याकडून 2000 रुपये इथे मात्र दिले जातील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या धावफलकावर लागली जाते 13 धावा पाहिलं जाईल थोडस विचार विनिमय मात्र लक्षात असू द्या टायमिंग आपल्याकडे नाही आहे जो ऑनस्क्रीन वर टाइम आहे 7 मिनिटाचा अवधी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय इथून पाहिलं जाईल पुन्हा एकदा रोहन नाना पुढचा चेंडू तिसरा चेंडू असणार आहे हा चेंडू आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय पंचांचा अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल धावसंख्या धाव फलकावर लागली जाते 14 धावा इथून धावा येताना पाहायला मिळतील का कारण की 2 षटकामध्ये जर पाहिलं तर खूप धावावर अंकुश ठेवण्याचं काम केलं एलईडी स्क्रीन आपण पाहतोय थोडासा प्रॉब्लेम झालाय पण तो होईल फटका सुरेख आहे परंतु पुन्हा एकदा निकुंज चेंडूवर आलाय चेंडूवर जर पाहिलं तर इथे रन्स मिळणार नाही आणखीन एक डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळते सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चांगली फल क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय बिरवाडी संघ चेंडूला टॉस केला इथे मात्र विकेटचा चान्स आणि गाडी बाद होतोय मिस्टर जे के या ठिकाणी बाद होईल सुरेख ऍपड लगावली रोहन नाना आणि दीपू थँक्यू जेल साठी साई एकता बिरवाडी जर पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात जाणला जातोय कारण की रोहन नाना याच्याकडे देखील संधी होती झेल टिपण्याची परंतु त्याच्या शरीरावर चेंडू पडला गेला आणि दीपूने जी एफर्ट दाखवली कमालची एफर्ट होती नक्कीच 2000 रुपये या ठिकाणी या गोलंदाजासाठी म्हणजेच रोहन नानासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत उर्वी डीजे यांच्याकडून आपण पाहतोय दीपू ज्यांनी कॅच घेतलाय याच्यासाठी देखील 200 रुपये कॅश नक्कीच दिली जाईल एकंदरीत जर पाहिलं तर रोहन साठी 2500 रुपये आपण पाहणार आहोत कॅश प्राइज चला टाइम वेस्ट नका करू प्लीज आपला टाइम वेस्ट होतोय इथे मात्र पाहिलं जाईल निलेश येतोय फलंदाजीसाठी निलेशने एक चौकार मारलाय परंतु बघूया या चेंडूवर देखील काय होईल कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय 4 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील टॉस चेंडू होता इथे मात्र सुरू एका पुन्हा एकदा दीपू चेंडूवर आले होते प्रयत्न होता इथे झेल टिपण्याचा परंतु थोडा शरीरापासून लांब चेंडू पडला तेच मात्र पाहायला मिळत आहे एस नो स्कोरचा इशारा येतोय रन्स मात्र इथे मायनस केला जाईल आपण पाहतोय रन्स मिळणार आहे डॉट चेंडू येतोय धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे 14 या आकड्यावर आपण पाहतोय पुन्हा एकदा चर्चा केली जाते रोहनची कारण की रोहनने खूप चांगले षटक हाताळलाय जो महत्वाचा विकेट होता तो मात्र मिळवलाय आणि बक्षीस देखील मिळवलाय बघूया या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे खूप चांगली खूप मेहनत करतायत संयुक्ता बिरवाडी उर्वी 11 या नावाने आणि आर्यन या 11 या नावाने आपल्याला पाहायला मिळतं आज फटका चांगला आहे रोहन पुन्हा एकदा एफर्ट दाखवतोय अगदी फुटवर्कचा वापर केला चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जर पाहिलं तर
धावसंख्या स्थिरावली जाईल 15 या आकड्यावर. षटक क्रमांक जर पाहिला तर तिसरं कंप्लीट होतोय. 5च्या सरासरीने संघ जर पाहिला तर आज संजय टायगर संघ पॅराडाईज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतंय. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गौरव घरत आलाय. बघूया गौरव घरत आपल्यातून हा देखील एक चांगला गोलंदाज म्हणून संयुक्त बिरवाडी संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी निलेशला देखील आपली बॅटिंग दर्शवावी लागेल, दाखवावी लागेल. स्कोर कमी आहे, हा वाढवावा लागणार आहे. हा फटका सुरेख आहे. इथे मात्र गॅप शोधलाय. निकुंजच्या गॅप मधून हा चेंडू जातोय सलग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. 4 धावा. चला टाइम वेस्ट होतोय. आपण पाहू शकता टाइम आपल्याकडे बंधन आहे. यानंतर होणारा सामना नक्कीच ऑफिशियल कॉल असेल. GNCC पालघर ए संघ आणि त्याच्या विरोधात SD विदर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतली जाते. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. निशांत पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आलाय. आतापर्यंत निशांतला एकही चेंडू खेळताना आपण पाहिलं नाही. परंतु पाहूया उर्वरित चेंडू जर पाहिले तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. फटका इथे मात्र चेंडू पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स होईल. स्ट्राईक मात्र रोटेट होईल. आपल्याला पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या होते 21 धावा. 21 धावा आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. या चेंडूवर 1-2 मोठा फटका आला तर नक्कीच आपण एक चांगला टार्गेट पाहता येईल. परंतु बघूया काय घडेल काय बिघडेल. कारण की आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली राहिली. विचार केला तर संयुक्त बिरवाडी संघाची, कारण की पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च झाल्या होत्या. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा खर्च होत आहेत. आणखीन एक फटका सुरेख आहे. चेंडूवर येतोय चौकार. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या वाढली जाईल. स्कोरबोर्ड धावसंख्या होते 25 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय 25 धावा या स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत. अजूनही चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज गौरव घरत. इथून पाहिलं जाईल 2 चेंडू मागे किती धावा जमवतील, जो टार्गेट ठेवला जाईल. कारण की बिरवाडी संघ जर पाहिलं तर हा देखील एक चांगला बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं वन साइड ज्या पद्धतीने संघ आपल्याला पाहायला मिळाला, वन साइड मॅच ज्या पद्धतीने पाहायला मिळाली, या मॅच मध्ये जर पाहिलं तर थोडीशी मजा येणार आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा झाल्या आहेत. इथून एक मोठा फटका, एक चांगला टार्गेट नक्कीच दर्शवलं जाईल. परंतु दिलेश चेंडूवर पाहिलं तर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न केलाय. 26 धावा स्कोरवरती आहेत. अगदी पायावर चेंडू टाकला होता. लेग साईडच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम ज्या पद्धतीने झालाय चेंडू आणि एक धाव नक्कीच अर्जित केली गेली. धावसंख्या 26 धावा झाले. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे या इनिंगचा. बॅटवर चेंडू लागतोय, परंतु एक धाव नक्कीच घेतली जाईल. एक धावेची धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा होतंय आणि 28 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. चला 2 संघांना मी आमंत्रित करीन. एका बाजूला
नक्कीच आपण पाहतोय जीएनसीसी ए संघ हा पालघर संघ असणार आहे. आता दुसऱ्या बाजूला नक्कीच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद एसडीव्ही संघटक आणि जीएनसीसी पालघर एसडीव्ही संघटक सनी आलेले आहेत. चला पालघर संघ जीएनसीसी पालघर जावेद पटेल आपल्या संघटनाकडे पाठवा. अशरफ अफसर वेलकम. समीर राऊत आपल्या शुभास आपण टॉस करूया. समीर राऊत साहेबांची शुभास आपण टॉस करणार आहोत. चला समीर साहेब या आपल्या शुभास आपण टॉस करूया. पुढील सामना होणार आहे प्लीज या. समीर राऊत साहेब आपल्या शुभास आपण टॉस करणार आहोत. एक बाजूला फ्रेंड्स मोबाईल तर एका बाजूला 2024. एक बाजूला फ्रेंड्स मोबाईल और एक बाजू में 2024 कॉल स्पिन करायचा. 2024 चा कॉल केला गेलाय आणि फ्रेंड्स मोबाईल आलाय. टॉस विन झाला एसडी विनर. धन्यवाद सर. आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर. सनी टॉस नक्की जिंकलाय. काय घेईल काय असेल निर्णय? एक बॉलिंग घेना चाहिए. टूर्नामेंट में क्या कहेंगे? ऐसा टूर्नामेंट है जिसका टूर्नामेंट आप देख रहे हैं, बेहतरीन टूर्नामेंट रखा गया है इस वक्त शिव छत्रपति टीम की तरफ से. क्या कहेंगे टूर्नामेंट के बारे में? पंचाली का हर साल का टूर्नामेंट बहुत जबरदस्ती होता है. बहुत मजा आता है यहाँ पे खेलने के. क्राउड भी रहता है, सब गांव वाले रहते हैं. बहुत अच्छा लगता है यहाँ पे खेलने के लिए. आज एसडी विनर के सभी खिलाड़ी देखने को मिलेंगे हमें. सभी नहीं है बट ऑलमोस्ट है. जो खेल रहे वो है. बेस्ट ऑफ लक सनी. अफसर हम आपकी तरफ आएंगे. अफसर टॉस आपने गवाया, अगर टॉस आप जीते तो क्या लेते? हम लोग भी पहले फील्डिंग ही करते. अगर फिलहाल इस वक्त बल्लेबाजी आपको करनी है, आपने कल से मैचेस देखे होंगे, जिस तरह से मैदान है और जिस टूर्नामेंट, इसके बारे में क्या कहेंगे आप? ग्राउंड तो अच्छा है और टूर्नामेंट भी हर साल इन लोग का अच्छा ही ऑर्गेनाइजेशन रहता है. और जीएनसीसी पूरी टीम आज देखने को मिलेगी हमें. हाँ हाँ पूरा टीम रहेगा. बेस्ट ऑफ लक अफसर आपके लिए भी. और चलेंगे मैच की तरफ जहां पर बेहतरीन मैच चला. एक तरफ साइका बिरवाड़ी तो एक तरफ पैराडाइज बोसर. जो दो टीमें हैं, एक तरफ आर्यन 11 उर्वी 11 तो एक तरफ संजय टाइगर अंकुश भोईर. इनकी तरफ से एक टीम देखने को मिल रही है, एक टीम देखने को मिल रही है रोहित पांडे की तरफ से. तो यहाँ पर मैच की शुरुआत होगी. हमारे साथ जुड़ेंगे फिर से एक बार माइक्रोफोन पर मिस्टर संतोष पाटिल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर नक्कीच आपण पाहतोय 28 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जी सलामीची जोडी खास मानली जाते साई एकता बिरवाडी संघाकडून, उर्वी 11 संघाकडून आणि आज जर पाहिलं तर आर्यन 11 संघ. म्हणजे एकत्रित 3 धाव एका संघाला आपल्याला पाहायला मिळते. संघातील फलंदाज जर पाहिलं तर कृतेश गरत आणि सार्थक गरत ही जोडी आपण पाहतोय सलामीची फलंदाजी म्हणून पाहायला मिळते. तर इथे मात्र पाहतोय संजय टायगर संघ पॅराडाइज संघ ज्याला आपण नक्कीच पाहिलं जातंय. आज संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच रेहान मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रेहान आतापर्यंत जर पाहिलं तर या मैदानावर खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. इथे मात्र पाहिलं जाईल षटक क्रमांक पहिलं रेहान आपल्याला पाहायला मिळतोय सज्ज होईल या ठिकाणी. एक कडक मुक या ठिकाणी मॅच आपल्यापर्यंत पोहोचली जाते. पुन्हा एकदा दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत. अगदी जर पाहिलं तर 28 धावांचं लक्ष. रेहान सुरुवात करतोय पहिल्या चेंडूची. कृतेश साठी असणार आहे पहिला चेंडू. पहिला चेंडू टॅप पटका मारण्याचा प्रयत्न कृतेश गरजचा, पण ते इथून जर पाहिलं तर चेंडू थोडासा खाली राहतोय. टॅपचा फटका सक्सेस होत नाहीये. इथून जर पाहिलं तर या चेंडूवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय कुठली धाव येणार नाहीये. पण एकदा रेहान सज्ज आहे. दुसरा चेंडू कृतेश साठी असणार आहे. हा देखील चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलंय आणि या चेंडू टॅपचा फटका इथे मात्र सरळ संदीपच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्सवर जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकले आहेत. नक्कीच आपल्याला पाहिलं 2 चेंडू मध्ये 2 जर पाहिलं तर अंपायर मध्ये देखील चर्चा घेतली गेली, थोडीशी चर्चा केली आणि इथून जर पाहिलं तर 2 चेंडू निर्धाव फेकले आहेत. चांगली गोलंदाजी वापरली आतापर्यंत रेहान या गोलंदाजांनी. बघूया बांधून ठेवलंय ज्या पद्धतीने. कृतेश हार्ड हिटर फलंदाज आहे. अगदी अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये जर पाहिलं तर नावाजलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. परंतु बघूया
रेहान समोर या चॅलेंज आहे आणि क्रितेश हा पुढचा चेंडू खेळेल. तिसरा चेंडू असणार आहे. फटका चांगला आहे परंतु विशाल या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूवर येतोय, अगदी झेप घेतोय चेंडूवर आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलं जात आहे विशालच्या माध्यमातून. आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 3ही चेंडू डॉट फेकलेत. पाहतो पुन्हा एकदा रेहान चौथा चेंडू घेऊन येईल. क्रितेशला अजूनही जर पाहिलं तर फटका मारताना थोडीशी अडचण निर्माण होते कारण की चांगली गोलंदाजी होते परंतु संयमता ठेवणं गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर नक्कीच 28 धावांचं लक्ष. एक चौकारासाठी आपण पाहतोय 3 चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रणित राऊत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. क्रितेश साठी मात्र हे पारितोषिक आहे. हो सिंगल रन्स या ठिकाणी आता मात्र मुहूर्त निघालाय सिंगल रनचा. आतापर्यंत बांधून ठेवलं होतं. चौथ्या चेंडूवर सिंगल रन्स आली आणि स्ट्राईक रोटेट देखील होताना आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी धावफलकावर लागवलाय. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चौकार मारल्या तरी देखील आपण पाहतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रणित राऊत यांच्याकडून दिले जाईल. मॅन फ्रॉम बिरवाडी. पण एकदा मिस्टर रेहान फटका इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटवर चेंडू अगदी फास्ट येतोय. तेच इथे पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. षटकातील जर पाहिला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जरी कमी धावांचं लक्ष असलं तरी या हंगामामध्ये आतापर्यंत 8 टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन राहिलेला संघ पॅराडाईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र विकेटचं होतोय पतन. टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न शेवटचा चेंडू होता परंतु इथे मात्र चुकी करतोय क्रितेश गणत आणि गडी बाद होतोय. थँक्यू. आपण पाहतोय या ठिकाणी संघ जर पाहिलं तर संजय टायगर संघ म्हणजेच पॅराडाईज संघ रेहानसाठी पारितोषिक आलाय. अंकुश भोईर यांच्याकडून क्रिकेटचा विकेट काढला त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल. सुरेख कामगिरी. शेवटच्या चेंडूवर नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु संयमता राहिली नाही क्रितेशकडे आणि त्यानंतर पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नक्कीच विशाल टगीर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक करत इथे मात्र पाहतोय हा चेंडू फर्स्ट करेल. पहिला चेंडू इथे मात्र शिप शॉट करण्याचा प्रयत्न परंतु नाही. चेंडूवर थांबवलं गेलंय. रन्स येणार नाही. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय विशाल. फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय. चौकार येतोय. सार्थक देखील या ठिकाणी आपली बॅट बोलतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी गॅप मध्ये पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या गॅप मधून खेळलाय चौकार. 4. नक्कीच सुरेख गॅप शोधला गेला. अगदी जर पाहिलं तर बादल आणि सोहेल होता आणि त्याच्या गॅप मधून चेंडू काढलाय. 4 धावांसाठी चौकार तर आलाय. चांगली या ठिकाणी नक्कीच 28 धावांची धावसंख्या उभारायची आहे. आपण पाहतोय जिंकण्यासाठी आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर 6 धावा या स्कोरवरती लागतायत. शॉर्ट चेंडू होता परंतु याचा फायदा घेता आला नाही. पंचांकडे हलकीशी अपील आहे परंतु आपण पाहतोय या अपील मध्ये जर पाहिलं तर उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता तेच मात्र पाहायला मिळालं. आणि चेंडूवर जर पाहिलं तर डॉट चेंडू या ठिकाणी लिहिला जातोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय. सार्थक कडे क्षमता आहे. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाली आणि चेंडू चौकारासाठी 4 धावा.
धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 10 धावा आतापर्यंत जमावले जात आहेत. 28 धावांचं लक्ष आहे, म्हणजे इथून जर पाहिले तर अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. इथे मात्र सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न होता, थोडासा चेंडूला हलकासा टॅप करण्याचा प्रयत्न होता सिंगल साठी, मात्र आपण पाहतोय हा चेंडू देखील डॉट होईल. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. सुरेख गोलंदाजी केले. शॉट ऑफ लेंथ आहे, समोरच्या दिशेने मारलाय, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण रेहान माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलतोय आणि इथून जर पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट येताना आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 18. धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर बादल येतोय. अरुण शाहू नक्कीच जरी नाव असलं परंतु बादल याला नक्कीच प्रचलित झालंय आणि या हंगामध्ये जर पाहिलं तर अगदी सुरेख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय पॅराडाईज संघाकडून. निकुंज एका बाजूला पाहिलं तर हा देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. क्रितेश नंतर त्याची देखील वर्णी लागते. साई एकता बिरवाडी संघाकडून बॅटल रंगेल. पुढीच्या एकदा आपण पाहतोय 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 18. नजरा मात्र आपण पाहतोय निकुंज कडे असणार आहेत. काय घडेल काय बिघडेल हे मात्र थोड्याच वेळात आपल्याला समजेल, कारण की अंतिम 8 मध्ये जाण्याची ही एकच संधी असणार आहे या टुर्नामेंट मध्ये. जो संघ हरेल तो मात्र नक्कीच या स्पर्धेमधून मुकला जाईल, मात्र जो संघ जिंकेल तो या ठिकाणी टिकून राहणार आहे. पाहतोय पुण्याच एकदा बादल येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 18 धावा. पहिला चेंडू इथे मात्र खेळून काढलाय अगदी सुरेख. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, नक्कीच मुबारक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स घेतले. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू मध्ये बादल पुन्हा एकदा सार्थक साठी हा चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा, अजूनही 16 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हलकीशी एज होती, इथे मात्र प्रयत्न केले होते निलेश यांनी देखील, परंतु निलेश मिश्राला हा चेंडू जर पाहिला तर थोडस शरीरापासून दूर गेला. या चेंडूवर नक्कीच ड्राईव्ह लगावली होती परंतु यश आलं नाही. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 13 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर इथून आपल्याला पाहायला मिळतोय 10 चेंडू आणि 15 धावा. 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. चर्चा आहे दोन्ही संघातील खेळाडूंची, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर प्रेक्षक वर्ग अगदी टक लावून पाहतायत मॅच. नक्कीच मनोरंजन होईल, कारण की ही मॅच जर पाहिलं तर शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच बादल हा चेंडू फटका सुरेख आहे, परंतु इथे मात्र पाहतोय जब्बीरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. गॅप मारावा लागणार आहे. नक्कीच निकुंज प्रयत्न करतोय परंतु इथून पाहिलं तर यश अजूनही प्राप्त नाहीये. पुन्हा एकदा बादल पुढचा चेंडू असेल, 4था चेंडू असेल. इथे मात्र विकेटचं होईल पतन. चेंडू जर पाहिलं तर सरळ पायाला लागला आणि पायाला लागल्यानंतर यष्ट्यांवर आदळला जातोय. गडी बाद होतोय. मिस्टर निकुंज बाद. थँक्यू. तर आपण पाहतोय 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत 15 धावा. नक्कीच
बॅटर रंगला जातोय जबरदस्त असं चेतन पाटील आले आहेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. टायमाचं बंधन आहे लक्षात असू द्या. 5 मिनिटाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय पॅराडाईज संघाकडे, त्यामुळे टायमाकडे देखील तुम्ही लक्ष ठेवा. जर टाइम आउट झाला तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक जो आहे तो नक्कीच डिक्लेअर झोनकडे म्हणजे यष्टांच्या मागे आणावा लागणार आहे. आता मात्र पाहिलं जाईल बादल पुढचा चेंडू या ठिकाणी फेस करेल चेतन पाटील. फटका इथे मात्र पाहिलं टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न. रन्स मात्र कंप्लीट करतोय. 1 धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 14 धावा. या चेंडूवर पूर्णपणे लक्ष असेल. या चेंडूवर एक मोठा फटका येणं म्हणजेच बिरवाडी संघासाठी एक चांगली बातमी असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पॅराडाईज संघ देखील सहजासहजी मोठा फटका मारून देणार नाहीये. काय घडेल काय बिघडेल नक्कीच हे देखील या एक चेंडूवर मात्र महत्वाचा चेंडू आहे बिरवाडी संघासाठी. पाहतोय आपण पुन्हा एकदा बादल सज्ज आहे. फटका सुरेख परंतु इथे शब्बीर चांगले क्षेत्ररक्षण दर्शवतोय. ओव्हरची होईल समाप्ती. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा. चला आपण पाहतोय अगदी 3 मिनिटाचा अवधी बाकी आहे. पॅराडाईज संघ तुमच्यासाठी टायमाचं बंधन जरूर आहे लक्षात असू द्या. तर 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. चला टाइम वेस्ट करू नका. आपण पाहतोय अगदी 2 मिनिटाचा अवधी असणार आहे. पाहतोय आपण पहिला चेंडू जर पाहिलं तर इथे मात्र मारलाय निशांत पवार चेंडू पर्यंत आलाय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरवरती धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा. अजूनही जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मिस्टर JK तू सार्थ करत. फटका कडक आहे. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण निशांत पवार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर तुटून पडलाय या चेंडूवर आणि चेंडूला अडवतोय. सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम. आता मात्र आपण पाहतोय चांगला फटका नक्कीच दर्शवला होता सार्थक करत. मात्र नक्कीच निराशा थोडीशी होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 13 धावा. इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. सार्थक करत बॅक टू द डग आउट. थँक्यू. आता मात्र रंगतदार परिस्थितीमध्ये कारण की चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडू मध्ये 13 धावा अजूनही बनवायच्या आहेत. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय पॅराडाईज संघाचे एकच विकेट गेला होता आणि आतापर्यंत जर पाहिलं तर बिरवाडी संघाचे 3 गडी बाद झाले आहेत. म्हणजे कंपल्सरी चेस हा करावा लागणार आहे. पाहतोय आपण 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये 13 धावा. इथून 3ही चौकार जरी मारल्या तरी सामना विजय होऊ शकत नाहीये. परंतु बघूया जब्बीरने जर काहीतरी भर टाकली तर हा सामना जिंकू शकतोय. फटका इथे मात्र प्रहार कडक होता परंतु विशाल वड आपण जबरदस्त आपण लगावले. चांगला फटका नक्कीच दर्शवला होता रोहन नाना यांनी परंतु चेंडूवर तुटून पडला पूर्णपणे विशाल बाळा. 2 चेंडू 13 धावा. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट आलाय चेंडूला. चेंडूवर रन्स येणार नाहीये. 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता शिल्लक आहे.
फटका चांगला आहे, परंतु विशाल हा देखील चेंडू आपण पाहतोय आणि क्वालिफाय होतोय संघ अगदी अंतिम 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिफाय होताना पॅराडाईज टीम ज्या पद्धतीने आज संघ खेळला गेला, संजय टायगर या संघाने आपल्याला पाहायला मिळतोय. पॅराडाईज संघाची वर्णी लागली गेली या पंचायत नगरीमध्ये आणि क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला परिश्रम केलं, चांगली परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं.